महाराष्ट्र राज्यातील सर्व निराधार बांधवांसाठी अतिशय मार्च हप्त्याच्या संदर्भातील अपडेट सरकारने सांगितलेला आहे आणि आलेलं देखील आहे. बघा, मार्च हप्ता आता सर्व बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्वांना मार्च हप्त्याचे 2,500 रुपये तब्बल त्यांच्या खात्यावरती हे क्रेडिट झालेले आहे. परंतु तुम्हाला जर का अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर मग काय करायचं, कारण की सर्वांना वाटप सुरू झालेलं आहे. मी सांगितलेल्या माहितीनुसार सर्व निराधार बांधवांना सर्वांना त्यांच्या खात्यावरती तब्बल 2,500 रुपये आता अनुदान हे त्यांना पाहायला मिळालेलं आहे. परंतु काही जणांना पैसे मिळाले आणि काही जणांना पैसे मिळाले नाही. तर त्यासाठी काय करायचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशाच इतर योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असो, दिव्यांग बांधव असो, विधवा महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, या सर्वांच्या खात्यावरती आता 2,500 रुपये यायला सुरुवात झाली आणि भरपूरशा असंख्य लाभार्थ्यांना हे पैसे देखील क्रेडिट झालेले आहे. आता बघा, तुम्हाला जर का पैसे आले नसतील तर तुम्ही काळजी करू नका, कारण की बघा, एका दिवसात हा संपूर्ण वाटप होत नाही. कारण की वाटप होण्यासाठी आता बघा, महाराष्ट्र राज्यातील आपण जर पाहायला गेलं तर 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. आता 36 जिल्ह्यांमध्ये जर एकाच वेळी डीबीटीची बटन दाबली तर इथं बँकांचा इश्यू येऊ शकतो, तांत्रिक अडचण क्रिएट होऊ शकतो. तर या कारणास्तव सरकारने आता 3 ते 4 टप्प्यांमध्ये हे वितरण सुरू केलेलं आहे. आता बघा, पहिल्या टप्प्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये वितरण आता भरपूरशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती झालेलं आहे आणि भरपूरशा लाभार्थ्यांना पैशाचे इथं क्रेडिट देखील झालेले आहे. परंतु बघा, काही जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत सर्व लाभार्थ्यांना इथं पैसे आलेले नाही. तर तुम्हाला काय करायचं, काळजी करायची नाही. तुम्हाला बघा, सांगितलेल्या तारखेपर्यंत म्हणजे आपण बघू शकता 20 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला इथं वाट पाहावंच लागणार आहे. कारण की बघा, सर्व लाभार्थ्यांना पूर्ण महाराष्ट्रभरात एकाच वेळेस इथं त्यांच्या खात्यावरती पैसे क्रेडिट करणं हे शक्य नाही. म्हणून त्या कारणास्तव तुम्हाला काय करायचं आहे, 2 ते 4 ते 5 दिवस इथं वाट पाहणं अनिवार्यच असणार आहे. आणि 5 दिवसानंतरही जर का तुम्हाला पैसे आले नाही, मग तरी तुम्हाला काय करायचं, तर बघा, तुम्हाला तुमची केवायसी परिपूर्ण एकदा नक्की चेक करायची आहे. कारण की ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केली नसेल तर त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही आणि केवायसी केल्यानंच तुमची इथं काम संपून जाणार नाही. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवला आहे की नाही हे नक्की चेक करायचं आहे. 2026 मध्ये आणि 2025 मध्ये हे अलग अलग नियम सरकारने लावलेले आहे. त्यावेळेस वेगळे नियम होते आणि आता सुद्धा वेगळे नियम सरकारने लावलेले आहे. तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे नक्की एकदा चेक करून घ्या आणि तुमचं आधार कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही हे नक्की एकदा चेक करून घ्या. त्यानंतर बघा, केवायसी आणि बँक खात्याच्या संदर्भातील हे 2 अपडेट महत्त्वपूर्ण असणार आहे तुमच्या खात्यावरती पैसे येण्याकरिता. हे 2च मुख्य कारण आहे ज्या कारणास्तव तुम्हाला इथं पैसे येऊ शकणार नाही. आणि हे जर क्लिअर असेल तर मग तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये 100% तुमच्या खात्यावरती हे पैशाचं क्रेडिशन हे 100% होणारच आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच बघा, कामाचे व्हिडिओ आणि इतर योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.